मित्रांनो, मी कृष्णा जाधव, कोयनेचा अवलिया, कांदाटी खोऱ्यातील अक्कलपे गावामध्ये मधून ही व्हिडिओ आहे. महाबळेश्वर तालुक्यातील अक्कलपे गाव अशा सुंदर जंगलामध्ये मी फिरत असताना मला मिळाली अळंबी. अळंबी हा प्रकार पावसाळ्यामध्येच आणि श्रावण महिन्यामध्ये सविस्तर येत असतो. मी ती पटापटा काढून घेतली आणि म्हटलं याची भाजी करावी. गेलो घरी, धुवून घेण्यास सुरुवात केली. भाजी मात्र एवढी भारी लागते, मटणासारी. अरे मटण काय, याच्यापेक्षा मटण फेल आहे. याच्या पुढे ती मस्तपैकी टाईमपास करत मीच स्वतः ती धुवून घेऊन निवडायला सुरुवात केली. थोडीशी बारीक चिरून घ्यायची. चिरायची म्हणजे हातानंच ती पटापटा चिरली जाते. मस्त बारीक करून घेतल्यानंतर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला याचं कालवण कसं करायचं ते मी दाखवतो आहे. तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतच आहे. गावावरती चुलीवरती बनणारी ही रेसिपी सुंदर वाटते, खायलाही मजा येते. मस्त कढई असतात गावाकडे, काळ्या कुट्ट चुलीवरती काळ्या झालेल्या. त्यामध्ये जास्त मसाला काही टाकत नसतो आपण गावाकडं, आणि मिळतही नाही. कढई टाकली, थोडी चटणी टाकली, मीठ टाकलं, गावच्या पाण्यामध्ये अशी भारी लागते. माझा थोडा घसा बसला आहे, सांगायला थोडा अवघड जाते, तरी पण मी प्रयत्न करते तुम्हाला. चट्टा हे बघा, पट्टा हलवून घेतली. नुसत्या चटणी लाल मसाल्यामध्ये गावच्या पाण्यातच जसा पदार्थ करतो असा पदार्थ खूप छान लागतो. खायलाही रुचकर लागतो. चवीनुसार मीठ टाका त्यामध्ये. थोडंसं पाणी ओतलं नाही ओतलं तरी चालतं, त्याला जास्त पाणी सुटत असतं. हे जमिनीमध्ये पाण्यावरतीच जास्त पाणी, पावसामध्येच हा अळंबी हा प्रकार गावाकडे येत असतो. थोडंसं पाणी ओतलं, कारण आमच्या घरात माणसं जास्त आहेत, लई दिवसातनं भेटलं, त्यामुळे जास्त लोक खाणार. भाकरी पण त्याच्याबरोबरच, भात पण त्याच्याबरोबरच, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त ओतलं. थोडं शिजून द्यायचं, नाही शिजलं तरी चालतं. कच्चं खायला अळंबीही छान लागतं. माझी आई तोपर्यंत मी कालवण घालतोय. माझी आई बाहेर बघा तरवा काढते. भात लावणीचं सीझन आहे, तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. 10 मिनटं मी ती शिजायला टाकली. बघा पाण्यामध्ये शिजली. याचं पाणी आणि याचा रस्साही खूप छान लागतो. भातावर घेऊन खा. व्हिडिओ छान वाटल्या